प्रेज लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। जिनसे ले आने वाला प्रभु यीशु मसीह के आदि पवित्र नाम में सब पवित्र लोगों को स्मरण देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। हमें इस जीवन की यात्रा में और भी एक संधि प्रभु का वचन से सीखने के लिए प्रभु ने मौका दिया आणि या जीवन प्रवासामध्ये पुन्हा एक संधी त्याच्या वचनाच्या द्वारे शिकण्याकरता प्रभूने आपल्याला दिली। एक सच्चा भक्त का एक बड़ा कर्तव्य हमेशा प्रभु का भय मानकर जीना है। आणि एक खऱ्या भक्ताचं कर्तव्य हेच आहे की नेहमी त्याचं भय बाळगून जीवन जगायचं आहे। प्रभु का भय मानने का अर्थ कई बार आपको समझाया, हमने शेर को देखकर डर गया, ऐसा डर नहीं। आणि प्रभूचं भय बाळगणं याचा अर्थ एखादा सिंह बघितल्यानंतर घाबरणं ते घाबरणं नाही। प्रभु का हमें इतना बड़ा प्यार मिला है आणि उस प्यार के कारण मैं प्रभु का दिल को किसी कारण मेरा कोई बातों से थोड़ा भी दुख नहीं पहुंचाऊंगा, इस प्रकार का आदर के साथ का भय। आणि प्रभूंनी एवढं माझ्यावर जे प्रेम केलेलं आहे त्या प्रेमाखातर मी माझ्या कुठल्याही कामाच्या द्वारे प्रभूला दुःख पोचवणार नाही, अशा प्रकारे आदरयुक्त देवाची भीती। नीति वचन 28 का 14 वचन सबको मालूम है। नीतिसूत्र 28 अध्याय 14 वचन आपल्या सर्वांना ठाऊक आहे। जो निरंतर प्रभु का भय मानता है वो धन्य है। आणि धन्य आहे तो की जो निरंतर प्रभूचा भय बाळगतो। प्रयोग ये हरेक समय में प्रभु के लोगों के प्रति प्रभु की इच्छा है आणि नेहमी काळ करता प्रभूच्या लोकांकरता प्रभूची ही इच्छा आहे। अब इसराइल के बारे में भी जब वो बोलने के टाइम पर अनुवाद का किताब 5 अध्याय का 29 वचन में प्रभु उनसे कहता है, अनुवाद त्याचा 5 अध्याय त्याचे 29 वचनामध्ये प्रभू इस्रायल लोकांना सांगताना अशा प्रकारे म्हणतो, भला होता कि उनका मन सदैव ऐसा ही बना रहे कि वे मेरा भय मानते हुए मेरी सब आज्ञाओं पर चलते रहे, जिससे उनकी और उनके वंश की सदैव भलाई होती रहे। देखिए, हम प्रभु की भय मानते हुए उसकी सारी आज्ञाओं पर चलते रहे आणि प्रभूचं भय बाळगत त्याच्या सर्व आज्ञा आपण पालन करत राहावं। मतलब कोई भी प्रकार हम प्रभु की कोई एक वचन को भी तुच्छ करने ना दे। आणि कुठल्याही प्रकारे प्रभूचं एकही वचन आपण तुच्छ करू नये। प्रभु की इच्छा मालूम होने के बाद में उसको निभाने के लिए हमें कितना भी दाम चुकाना पड़े तो भी हमें दाम देने के लिए तैयार रहना। आणि प्रभूची इच्छा जाणल्यानंतर त्याच्याकरता आपल्याला कितीही मोल द्यावं लागलं तरी ते देण्याकरता आपण तयार राहणं। हरेक लोग हमेशा परखना भी आणि प्रत्येकाने हे पारखायचंय। मुझ में प्रभु का भय मानने वाला दिल ले गया आणि माझ्यामध्ये प्रभूचं भय बाळगणारं हृदय आहे का? जैसे अभी हम प्रभु की उपस्थिति में आ गया आणि जसं आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आलो, है ना। आज मेरा बड़ा भाई ने मुझे मालूम पूछा कि मालूम वो 2 या 3 जन जहाँ पर इकट्ठा होगा, वो प्रभु बोला मैं उनका बीच में रहूंगा, वजन कहाँ पर है, मतलब वो उसको भूल गया। आणि माझ्या मोठ्या भावाने मला फोन करून विचारलं की 2 किंवा 3 ज्या ठिकाणी माझ्या नावामध्ये एकत्र राहतात त्या ठिकाणी मी आहे, हे वचन कुठे लिहिलेलं आहे ते मला विचारत होते, ते विसरून गेले। प्रेज लॉर्ड। है ना। जब मैंने उनको जब बताया आणि मी त्यांना ज्यावेळेला सांगितलं थोड़ा खुश हो गया, त्यांना एवढा आनंद झाला। मतलब वो एक वचन सुनते वो इतना आनंद हो गया। आणि एक वचन ऐकल्यानंतर त्यांना एवढा आनंद झाला। प्रेज लॉर्ड। तो हमारे जीवन में मतलब कई लोग कुछ वचन ऐसे भूल जाता है, उनको बहुत तड़प होता है इसमें। आणि मग लोक आपल्या जीवनामध्ये एखाद्या वचनाचा संदर्भ विसरून जातात, त्यावेळेला त्यांना एकदम त्याच्या संबंधाने तळमळ होत राहते। आप कहीं भूल जाते हैं तो पूछो। आणि आम्ही कधी कुठला संदर्भ जर विसरले तर विचारा। बहुत बार बहुत लोग बहुत जगह से ऐसे हमारा फोन करके पूछता है। आणि पुष्कळ लोक पुष्कळ ठिकाणी अशा प्रकारे फोन करून विचारतात। तो सबसे बड़ी बात है यहाँ पर हमारे विषय क्या है कि हमें प्रभु का भय मानना चाहिए। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आपल्याला प्रभूचं भय बाळगायचं आहे। आज मेरे अंदर प्रभु का भय मानने वाले वो दिल है क्या? आणि आज माझ्यामध्ये प्रभूचं भय बाळगणारं हृदय आहे का? सही में हम प्रभु का भय मानते हैं क्या? आणि खरोखर आपण प्रभूचं भय धरतो का? आपको मालूम है दावीद ने एक बार प्रार्थना किया 86 भजन संहिता का 11 वचन का आखिरी भाग में, आणि स्तोत्र 86 त्याच्या 11 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये, मुझको एक चित्त कर कि मैं तेरा नाम का भय मानूं। देखा, मेरा दिल को प्रभु तेरी ओर एकचित कर ताकि मैं तेरा भय मानूं। आणि माझं हृदय तुझ्याकडे एक चित्त कर की जेणेकरून तुझं मी भय बाळगावं। प्रेज लॉर्ड। प्रेज लॉर्ड। बहुत बड़ी बात है। हमें प्रभु के साथ हमेशा नाता जोड़कर रहना है। आणि आपण प्रभू सोबत नेहमी संबंध जोडून जगायचा आहे। हमारे दिल में एक अच्छा गवाही होना चाहिए। आणि आपल्यामध्ये एक चांगलं हृदय असलं पाहिजे। मेरा प्रभु के साथ अच्छा नाता है आणि माझं प्रभू सोबत चांगलं नातं है आहे ना। मतलब प्रभु मेरे से हमेशा बात करता है। आणि प्रभू नेहमी माझ्या सोबत बोलतो। प्रेरित पौलुस प्रेरितों का 24 अध्याय का 16 वचन में गवाही देता है। आणि प्रेषित पौल प्रेषितांचे कृत्य 24 अध्याय आणि 16 वचनामध्ये अशा प्रकारे म्हणतो, मैंने आप भी इतना
करता हूँ हाँ। कि परमेश्वर की हाँ। और मनुष्य की और मेरा विवेक सदा निर्दोष रहे। बोलने का अर्थ कितना गहरा है प्रियो। आणि सांगायचं तात्पर्य किती गहन आहे। मुझे परमेश्वर का साथ का नाता में और अपनी भाई बहन के साथ का नाता में कोई वादा नहीं। आणि माझ्या भावा बहिणी संबंध आणि परमेश्वर संबंध असलेले जे संबंध आहे याच्यामध्ये कुठल्या प्रकारची तफावत नाही। हमें परखना है आपण खरोखर आहे का तसं पारखायचंय। आज मेरे जीवन कैसा है, आज माझं जीवन कसं आहे, सबके साथ का हमारा नाता कैसा है। सगळ्यांसोबत आपलं नातं कसं आहे। प्रियो, अभी हमें प्रभु का संतान होने के कारण एक अच्छा नाता रह करके जीवन बिताना है। आणि आपण प्रभूचे पुत्र असल्या कारणाने एक चांगले संबंध जोडून जीवन जगायचं। क्योंकि आपको मालूम है हम लोग जो अच्छा भक्त दिखता है ना, वो उस दिन वो सर्वदा का लज्जा के लिए उड़ेगा। आणि म्हणजे आता खूप चांगले भक्त दिसतात ना, त्या दिवशी ते लाज वाटण्याच्या कारणाकरता जिवंत केले जातात। हमारे बीच में ऐसा किसी का अवस्था ना होनी। आपल्यापैकी कधी कोणाची अशी अवस्था नसावी। दिल से चाहता हूँ प्रियो, कोई भी ऐसा जब वरना दूसरा अध्याय 28 वचन है, वचन आपको मालूम है, मैं इसलिए सारे बातों में सारे वचनों को नहीं पढ़ाएगा, तो आपको मालूम इसलिए नहीं पढ़ाना चाहता हूँ। आणि वचन तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे, 1 योहान 2 अध्याय त्याचं 28 वचन है ना। क्यों उन लोग लज्जित होगा? आणि ते लोक लज्जित का होतील? क्योंकि अभी जिससे कुछ गलती हो गया तो क्षमा मांगने के लिए तैयार नहीं। आणि कोणाकडून काही चुकी झाली तर ते क्षमा मागायला तयार नाही। मैं मतलब और किसी को धोखा दिया है तो वो धोखा हो गया बोल करके मानने के लिए, गलती कबूल करने के लिए तैयार नहीं। आणि कोणाला जर कोणी फसवलेलं आहे तर ते त्यांची चूक मान्य करायला तयार नाही। बहुत मतलब लोग कितना प्रकार धोखा का मन लेकर के भक्ति करता है, आणि कितीतरी फसगतीचं मन ठेवून लोक भक्ती करत राहतात। लेकिन वो एक भक्त नहीं, आणि एका भक्ताने वो सच्चाई है। आणि ते सत्य नाहीये। इसलिए हमारा हमेशा प्रभु के साथ और आपस का जो संबंध है वो अच्छा मेंटेन करना है। आणि म्हणूनच प्रभू सोबत आणि आपल्या आपसामधले संबंध जे आहे ते खूप चांगले योग्य प्रकारे ठेवायचे। हम एक मसीह बना वो कोई सिद्धांतों से नहीं बना, आणि आपण जे ख्रिस्ती झालेलो आहे ते कुठल्या सिद्धांतामध्ये नाही, वो नया जन्म के द्वारा। ते नवा जन्माच्या द्वारे। तो नया जन्म पाया वो लोग रोज प्रभु में बैठना है, आणि नवा जन्म प्राप्त झालेले लोक दररोज प्रभू मध्ये वाढायचे। और वो लोगों में प्रभु अपना कार्य कर रहा है। हम लोग कल देखना शुरू किया, आणि त्या लोकांमध्ये प्रभू कार्य करतो हे काल आपण पाहायला सुरुवात केली। जो भी उदार पाया है ज्याचं कुणाचं तारण झालंय, प्रभु उनमें अपना काम शुरू किया। आणि प्रभूने त्यांच्यामध्ये आपलं कार्याला सुरुवात केली। आज आपको मालूम है आज के दिन में आपका जीवन में प्रभु ने कितना काम किया आणि तुम्हाला माहित आहे का आजच्या दिवसामध्ये प्रभूने तुमच्यामध्ये कितीतरी कार्य केलं है। आपने ये बात समझ करके प्रभु को साथ दिया, आणि तुम्ही ही गोष्ट समजून प्रभूला साथ दिली का? क्योंकि प्रभु को जो भी काम करना है वो काम हमारा कोई ताकत से नहीं या हमारा कोई खूबियों से नहीं, प्रभु को आत्मा के द्वारा करना है। आणि प्रभूचं जे काही कार्य करायचंय ते आपण आपल्या सामर्थ्याने नाही तर देवाच्या आत्म्याच्या द्वारे करायचंय। तो आत्मा को कार्य करने के लिए कौन रिकॉर्ड है? आणि आत्म्याला कार्य करण्याकरता काय अडखळण आहे? हमारा बाहर का मनुष्य। आपला बाहेरील मनुष्य। बाहर का मनुष्य बोलेगा तो आणि बाहेरील मनुष्य म्हटलं म्हणजे हमारा स्वयं, आणि आपला मीपणा, हमारा प्राण, आपला जीव। ये तोड़ा जाना इतना आसानी नहीं, आणि आपलं ते तोडल्या जाणं एवढं सोपं नाहीये। लेकिन एक सच्चा भक्त को कल हमने पढ़ा था 2 कुरिन्थी 4:16 में, दुसरे करंथीकराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये, दिन प्रतिदिन हमारा बाहर का मनुष्य कमजोर होता है पर तो अंदर का मनुष्य बल पाते जा रहा है। आणि दिवसेंदिवस आपला बाहेरील मनुष्य क्षय पावत आहे पण आपला आंतरिक मनुष्य जो आहे तो सामर्थ्य प्रदान करत आहे। प्रियो, हमें एक बात को जानना है, हमारा बाहर का मनुष्य थोड़ा जा रहा है कि नहीं। आणि आपण या गोष्टीला प्रमाणित करायचं आहे की आपला बाहेरील मनुष्य तोडला जात आहे का नाही। जब तक बाहर का मनुष्य तोड़ा नहीं जाएगा अंदर का मनुष्य मतलब प्रभु का महिमा करते हुए जीवन नहीं बिता आणि पाएगा। जोपर्यंत बाहेरील मनुष्य तोडला जाणार नाही तोपर्यंत आंतरिक मनुष्य जो आहे तो देवाचा गौरव करत जीवन जगू शकणार नाही। हमने देखा कि बाहर का मनुष्य तोड़ा जाने के लिए क्या करना चाहिए? आणि आपण पाहिलं की बाहेरील मनुष्य तोडल्या जाण्याकरता आपण काय करायला हमें पाहिजे? रोज क्रूस उठाना है। आणि दररोज आपण आपला वधस्तंभ उचलायचा आहे। क्रूस क्या करता आणि वधस्तंभ काय करतो? है ना, हमारा बाहर का मनुष्य को तोड़ता है। आणि आपला जो बाहेरील मनुष्य त्याला तो तोडतो। है ना, हमारा जो भी अभिप्राय है, आणि आपलं जे काही मत आहे, जो भी ज्ञान है, आणि जे ज्ञान आहे, जो अपना खुद का प्यार है, आणि आपलं जे स्वतःवरचं प्रेम आहे, वो सब एक क्रूस नाश कर देता है। आणि सर्व वधस्तंभ जे आहे तोडून टाकतो। Praise the Lord। तो इसलिए हमने देखा कि मानव
जो ना थोड़ा जाने का खास दो बात हमने देखा। आणि न तोडल्या जाण्याच्या विशेष 2 गोष्टी पाहिल्या क्या क्या है आपको याद है? आणि ते काय आहे तुम्हाला ठाऊक आहे का? जो ना तोड़ा जाने वाला अनुभव का 2 कारण आपको बताया था। क्या क्या है, कौन बोलेगा? आणि एक व्यक्ती न तुटल्या जाण्याची 2 कारण आहेत, ते काय आहे, कोण सांगेल? अभी भी अंधकार में है। हाँ, वेरी गुड। अभी भी अंधकार में है खुद से प्रेम कर रहे हैं। और स्वयं से स्वयं का प्रेम में है। ये 2 कारण के कारण बाहर का मनुष्य तोड़ा नहीं जा रहा है। आणि एक मनुष्य ज्या वेळेला अजूनही अंधकारामध्ये आहे किंवा तो स्वतःवर प्रेम करतो तर तो त्याचा बाहेरील मनुष्य तोडू शकत नाही। एक सच्चा आत्मिक जन हमेशा आत्मा की बातों पर मन लगाता। आणि एक खरा आत्मिक व्यक्ती जो आहे तो आत्म्याच्या गोष्टीवर मन लावेल। हो, ये काम हमारा जीवन में आज हम आत्मिक बातों पर ज्यादा मन लगाता है क्या? आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या आत्मिक गोष्टीकडे मन लावतो का? प्रेज लॉर्ड। Praise the Lord। तो मैंने आपको आखिरी में ये बात बताया था, आणि शेवटी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती, मतलब हमारे जीवन में अचानक कोई भी बात नहीं होता। आणि आपल्या जीवनामध्ये अचानक कुठली गोष्ट होत नाही। प्रेज लॉर्ड। Praise the Lord। अचानक कोई भी बात नहीं होता। आणि अचानक अशी कुठली गोष्ट होत नाही। प्रभु जो भी बात होने देता वो हमें मसीह के रूप में बनाने के लिए। आणि आपल्या जीवनामध्ये जे काही घडतं ते आपल्याला ख्रिस्ताच्या रूपामध्ये रूपांतरित होण्याकरता मैं आपको बहुत नम्र विनती करता हूँ, तुम्हाला खूप नम्र विनंती करतो। ये क्लास आप लोग बार बार घर में जाकर के भी ध्यान करना। आणि हा जो क्लास आहे तो घरी गेल्यानंतरही वारंवार मनन करा। क्यों? का? क्योंकि रियली ये आखिरी समय में अंध समय की अंध घड़ियों में आया हुआ हमारे लिए शक्ति चेतावनी या हमें जो आनंदता का बड़ा लाभ मिलने वाला एक गहरा प्रकाशन प्रभु ने दिया है। आणि आपण जे शेवटल्या काळामध्ये आलेलो आहे तो आत्मिक जीवनाचा खूप मोठा प्रकाश प्राप्त करण्याकरता आपल्याला हे दिलेलं आहे। अभी आज हम और वो क्लास को कंटिन्यू कर रहे हैं। आणि तोच क्लास आपण आता पुढे बघणार आहोत। मतलब हम लोग किस आत्मा के अधीन में काम करता है वो हमारा शब्दों से मालूम पड़ता है। आणि कुठल्या आत्म्याच्या अधीन राहून आपण काम करतो हे आपल्या बोलण्याच्या द्वारे समजतं। Praise the Lord। Praise the Lord। है, मैं आपको कई बार बताया हुआ एक बात है, आणि पुष्कळ वेळा मी सांगितलेली एक गोष्ट आहे। सोक्रेटिस ने एक बार एक जवान बच्चे से कहा, बटे तू बोल मैं तुझे जान पाऊं। आणि सॉक्रेटिसने एका लहान मुलाला असं विचारलं की बाळा तू बोल मी तुला जाणू शकू। मतलब बोली से मालूम पड़ता है, आणि बोलण्याच्या द्वारे ते समजतं है ना। अभी प्रभु यीशु मसीह ने ये बात को एकदम सबूत किया, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टीला एकदम प्रमाणित है केलं। ना। जब माला यीशु मसीह सामरिया में होकर के गुजरना चाहा तो उधर का लोगों ने उनको नहीं स्वीकारा, तब यूहन्ना और याकूब यीशु मसीह से पूछता है। आणि मग ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त शमरोनामधून जाऊ इच्छित होता त्यावेळेला शमरोनाच्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही। त्यावेळेला योहन्ना आणि याकोब प्रभू येशू ख्रिस्ताला अशा प्रकारे विचारतात। लूका 9 अध्याय का 54-55 वचन, आणि लूक त्याचा 9 अध्याय 54 आणि 55 वचन। देखकर उसके चेले याकूब और यूहन्ना ने कहा, हाँ। हे प्रभु, क्या तू चाहता है कि हम आज्ञा दें हाँ। कि आकाश से आग गिरकर इन्हें भस्म कर दे? हाँ। परंतु उसने फिरकर उन्हें डांटा हाँ। और कहा, हाँ। तुम नहीं जानते हाँ। कि तुम किस आत्मा के हो। तुम नहीं जानते तुम किस आत्मा का अधीन हो। आणि तुम्हाला ठाऊक नाही तुम्ही कुठल्या आत्म्याच्या अधीन आहात। वो ध्यान से सुनिए, लक्ष देऊन ऐका। उनकी बातों से ही प्रभु ये बात को जान लिया कि वो प्रभु के आत्मा का अधीन में नहीं है। आणि त्यांच्या बोलण्याच्या द्वारेच त्यांना प्रभूने हे जाणून घेतलं की हे प्रभूच्या आत्म्याच्या अधीन नाहीये। मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो कई लोगों के साथ बात करने के समय में उनकी बातों से ही मालूम पड़ता है कि वो कौन सी आत्मा का अधीन है, आणि काही लोकांशी बोलत असताना समजतं की ते कुठल्या आत्म्याच्या अधीन आहे। है ना। कई लोग घमंड की आत्मा का अधीन है, आणि काही लोक गर्वाच्या आत्म्याच्या अधीन आहे। कई लोग हट्टीलापन की आत्मा का अधीन है, आणि काही लोक हट्टीपणाच्या आत्म्याच्या अधीन आहे। कई लोग माना गर्व के अधीन है, आणि काही लोकांना गर्व आहे। कई लोग मानो बिल्कुल क्षमा नहीं देगा ऐसा कुछ जीतवादी की आत्मा के अधीन है, आणि काही लोक क्षमा देणार नाही अशा प्रकारच्या एक हट्टीपणामध्ये आहे। कई लोग डाल की आत्मा का अधीन है, आणि काही लोक हेव्याच्या आत्म्याच्या अधीन आहे। कई लोग झूठ की आत्मा का अधीन है। आणि काही लोक खोटेपणाच्या आत्म्याच्या अधीन आहे। बोलने का मतलब प्रियो, उन लोगों की बातों से ही
सुनने वाला एक आत्मिक जन समझ सकता है कि वो अभी कौन सी आत्मा का अधीन है। आणि मग ते लोक ज्या वेळेला बोलतात त्यांच्या बोलण्याच्या द्वारेच एक आत्मिक व्यक्ती ओळखू शकतो की हा कुठल्या आत्म्याच्या अधीन आहे. आपको मालूम है कौन ये बात समझ सकता? आणि कोण ही गोष्ट समजू शकतो. आपको मालूम है जब नीति वचन 28 अध्याय का 5 वचन की बी पाठ में लिखा है, आणि नीतिसूत्र 28 अध्याय 5 वचनाच्या शेवटच्या भागामध्ये असं लिहिलंय, यहोवा को ढूंढने वाले सब कुछ समझते हैं. यहोवा को ढूंढने वाला, बोलने का मतलब प्रभु की खोज में रहने वाला, बोलने का अर्थ प्रभु को प्रसन्न करने की इच्छा में रहने वाला, प्रभु की दिल पाया वो लोग ये सारे बातों को समझ लेता है. आणि ज्याला प्रभूचं हृदय आणि जो प्रभूचा शोध घेत राहतो तो या सर्व गोष्टी समजतो. Praise the Lord. मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, मतलब हर एक मंडली आज हमेशा प्रभु के शब्द मंडली के हर एक लोगों से वोटों से निकलना चाहिए. आणि मंडळी देवाचा शब्द जो आहे तो मंडळीच्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडातून निघाला पाहिजे. Praise the Lord. आज हमारे जीवन में, आज मैं पिछले दिन में भी एक बार बोला था कि हमारे जीवन में मैं रोज प्रभु के हाथ में अपने जीवन को समर्पण करता. आणि मागील दिवसामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की दररोज आपण आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये समर्पित करा. आज कितने लोगों ने मैंने समर्पण किया? आज किती लोकांनी समर्पण केलं. हे प्रभु, मैं क्योंकि कल हम लोगों ने बहुत बात सुना था, आणि काल आपण पुष्कळ गोष्टी ऐकल्या होत्या. हे प्रभु मैं अपने आप को तेरे हाथ में समर्पण करता हूँ. आणि हे प्रभू मी माझ्या स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. तुझे मुझ में पूर्ण आजादी के साथ कार्य करने के लिए मैं समर्पण करता हूँ. आणि तुला माझ्यामध्ये संपूर्ण स्वातंत्र्यासह कार्य करण्याकरता मी माझं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. जो मुझे चाहिए वो तू जानता है, उसी प्रकार ही मेरे जीवन में होने दे. आणि जे मला पाहिजे ते तू जाणतो आणि तशा प्रकारेच माझ्या जीवनामध्ये होऊ दे. ऐसा प्रार्थना किया? अशी प्रार्थना केली का? क्या प्रार्थना करना हमको? आपण काय प्रार्थना करायची आहे? है ना, ये समर्पण का प्रार्थना कैसे करना? ही समर्पणाची प्रार्थना कशी करायची मैं आहे? फिर से एक बार आपको बताता हूँ, पुन्हा एकदा सांगतो, क्योंकि आपको रोज ये समर्पण इस विधि में प्रभु को समर्पण करके अपने आप को सौंपना है. आणि दररोज अशा प्रकारे समर्पण करून आपल्या स्वतःला प्रभूच्या हातामध्ये समर्पित करायचे. क्या बोलना? काय म्हणायचंय? हे प्रभु मैं अपने आप को तेरी हाथ में समर्पण करता हूँ. आणि हे प्रभू मी माझ्या स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. तुझे मेरी जीवन में पूर्ण आजादी के साथ कार्य करने के लिए मैं संपूर्ण समर्पण करता हूँ. आणि माझ्या जीवनामध्ये तुला कार्य करण्याकरता संपूर्णरित्या मी तुला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. मैंने कहा, प्रभु को मेरे जीवन में काम करने के लिए मैं कभी किसी कारण में कोई रुकावट में नहीं आएगा. आणि प्रभूला माझ्या जीवनामध्ये कार्य करण्याकरता कुठल्याही प्रकारे अडथळा येणार नाही. क्योंकि प्रभु जानता है मेरे लिए क्या अच्छा है, भला है, वो काम करने के लिए समर्पण. आणि प्रभूला ठाऊक आहे माझ्या जीवनामध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे, आणि म्हणूनच ते प्रभूला कार्य करण्याकरता प्रभूच्या हातामध्ये समर्पित. मतलब जो भी हमारे जीवन में आएगा वो बात से हमें घबराने की जरूरत नहीं, टेंशन लेने की जरूरत नहीं, क्योंकि जो हमारे लिए भला है प्रभु वही काम कर रहा है बोल के सब हम प्रभु को धन्यवाद ही देगा. आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये जे काय होईल ते होण्याच्या द्वारे आपल्याला घाबरण्याची गरज नाही. कारण का की आपल्या जीवनामध्ये जे काय होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे. म्हणूनच जे काय होईल त्याच्याकरता प्रभूला धन्यवाद द्यायचा आहे. Praise the Lord. Praise the Lord. एक गहरा बात आपको बताऊं, एक गहन गोष्ट मी सांगू. प्रभु का ज्योति में जब हम अपने आप को देखता है आणि प्रभूच्या प्रकाशामध्ये ज्या वेळेला आपण स्वतःला पाहतो तब हमको मालूम पड़ेगा त्यावेळेला आपल्याला समजेल मैं प्रभु को थोड़ा भी प्यार नहीं करता. आणि प्रभूवर मी थोडस सुद्धा प्रेम नाही करत. यो सच्चाई बोलो, प्रेम सत्य सांगा, सच बोलो. खरं सांगा. प्रभु की प्रकाश जब हमारे ऊपर चमकेगा तो हमें मालूम पड़ेगा मैं अभी तक प्रभु को थोड़ा भी प्यार नहीं करता. आणि प्रभूचा प्रकाश ज्या वेळेला आपल्यावर चमकेल त्या वेळेला आपल्याला समजेल की मी प्रभूवर थोडस सुद्धा प्रेम नाही करत. मैं सिर्फ मेरे जीवन में मैं मुझसे प्यार किया परंतु मैं प्रभु से प्यार नहीं किया. आणि माझ्या जीवनामध्ये मी फक्त स्वतःवर प्रेम केलं पण प्रभूवर प्रेम केलं नाही. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, जब सच्चा ज्योति हम पर चमकेगा तभी मैं मुझको प्यार करने वाला है या मैं प्रभु को प्यार करने वाला है इस बात का भेद हम जानेगा. आणि मग ज्या वेळेला खरा प्रकाश समजेल त्या वेळेला मी माझ्यावर प्रेम करणार आहे का प्रभूवर प्रेम करणार आहे या गोष्टीचा प्रकाश येईल. हमारा विवेक हमें इस बात का बारे में नहीं बोलेगा. आणि आपला जो विवेक आहे या गोष्टी संबंधाने आपल्याला सांगणार नाही. कोई उपदेश हमें इसका बारे में सच्चा प्रकाश नहीं दे सकता. आणि कुठला उद्देश या गोष्टी संबंधाने आपल्याला खरा प्रकाश देणार नाही. परंतु पण परमेश्वर का प्रकाश
ये बात को हमें प्रकट करके देगा। आणि देवाचा प्रकाश आपल्याला ही गोष्ट प्रकट करून देईल. Praise Lord. Praise the Lord. जब प्रभु के प्रकाश में हम हमारे जिंदगी को परखेगा तो प्रियो भयंकर झटका हो जाएगा, भयंकर झटका हो जाएगा। मैं आपको बोलता हूँ एकदम टूट फूट कर नीचे गिरेगा। आणि प्रभूच्या प्रकाशामध्ये ज्या वेळेला आपण स्वतःला पारखू पडताळू त्यावेळेला खूप मोठा झटका आपल्याला बसेल आणि आपण एकदम रडत रडत प्रभूच्या चरणाजवळ बसू. मतलब जब शाऊल सोचा है कि मैं बहुत धार्मिक काम कर रहा है और जो प्रभु के प्रकाश आया वो गिर गया नीचे. आणि शाऊलाला वाटलं मी खूप धार्मिकतेचे कार्य करत आहे, पण ज्या वेळेला प्रभूचा प्रकाश त्याच्यावर चमकला त्यावेळेला तो धारातीर्थी पडला. Praise the Lord. Praise the Lord. दानियल के जीवन में प्रभु का प्रकाश आया, दानियल वहां पर गिर गया. आणि दानिएलच्या जीवनामध्ये ज्या वेळेला प्रभूचा प्रकाश आला त्यावेळेला दानिएल त्या ठिकाणी खाली पडला. योहन्ना के सामने प्रकाश आया, योहन्ना वहां पर गिर गया. आणि योहानासमोर प्रभूचा प्रकाश आला त्यावेळेला योहान त्या ठिकाणी खाली पडला. Praise the Lord. प्रियो प्रभु का ज्योति जब हम पर चमकेगा तब हमको मालूम पड़ेगा बाप रे मैं आज तक कैसा डोगीपरा का जीवन बिता रहा था. आणि प्रभूचा प्रकाश ज्या वेळेला आपल्यावर चमकेल त्यावेळेला आपल्याला समजेल की हे आतापर्यंत मी कशा प्रकारचं ढोंगीपणाचं जीवन जगत होतो. प्रियो आज भी बहुत से लोग जो भक्ति करता है प्रभु की महिमा के लिए नहीं, सिर्फ अपनी एक तसली के लिए. आणि अजूनही लोक जी भक्ती करतात ते प्रभूच्या गौरवाकरता नाही तर आपल्या स्वतःच्या समाधानाकरता. वो सावधानी से इस ज्योति में प्रियो वास्तव में परखो, वास्तव में परखो, प्रभु की ज्योति में परखो. बहुत एकदम सच्चा दिल एकाग्र मन के साथ ये जो वचन आता है प्रभु को बोलो प्रभु इस वचनों को समझने के लिए तेरी ज्योति मुझको चमका दे और तेरी ज्योति में इस वचनों को मैं समझ पाऊं, मैं देख पाऊं मेरी सच्ची अवस्था क्या है. आणि प्रेरणो ज्या वेळेला देवाचं वचन येतं त्यावेळेला प्रभूकडे प्रार्थना करायची की हे प्रभू तुझा प्रकाश मला दे की जेणेकरून तुझं येणारं जे वचन आहे ते तुझ्या प्रकाशामध्ये मी समजून घेऊ आणि त्याच्या अनुसार मी माझं जीवन समर्पित करू. क्योंकि बहुत से भक्ति का कार्य जो हम करता है सिर्फ एक हमारा संतुष्टि के लिए हम करता है. आणि पुष्कळ प्रकारे आपण भक्तीचं कार्य जे करतो ते फक्त आपण आपल्या स्वतःच्या समाधानाकरता करतो. सिर्फ आप अपनी महिमा के लिए करता है. आणि आपला स्वतःचा गौरव व्हावा, आपली स्वतःची वावा व्हावी याच्यासाठी करतो. प्रियो आज मेरे जीवन में मतलब मैं जो भक्ति करता है वास्तव में मैं प्रभु की महिमा के लिए भक्ति कर रहा है क्या, ये बात को हम अच्छी तरह थोड़ा परखें. आणि आपण जी काही देवाची भक्ती करतो ती खरोखर देवाच्या गौरवासाठी करतोय का नाही या गोष्टीला जरा पारखायचंय. है ना. कई लोग सोचिए अगर कई लोग प्रभु की उपस्थिति में आता है मतलब संगति में आता है उनके एक ही लक्ष्य है सिर्फ मेरी उन्नति, बाकी गड्ढे में जाए कोई बात नहीं, और वो स्वार्थता का एक मन है. उसको अगर उन्नति मिला तो भी दूसरे को उनसे कुछ फायदा नहीं. आणि मग काही लोक संगतीमध्ये येतात त्यांच्या पाठीमागे त्यांचा उद्देश आहे की माझ्या स्वतःची उन्नती व्हावी, बाकीचे लोक खड्ड्यात गेले तरी सुद्धा काही फरक पडत नाहीये, म्हणजे त्याच्या पाठीमागे त्यांचा स्वार्थ आहे. आणि अशा प्रकारे त्यांची आत्मिक उन्नती जरी झाली तरी त्याच्याद्वारे इतर लोकांना काही फायदा राहणार नाही. क्या ऐसा होने के लिए प्रभु चाहता है? आणि असं व्हावं अशी देवाची इच्छा आहे का? है ना. जो मैं जो भी कार्य कर रहा है और मैं जो भी सोच रहा है ये वास्तव में ये प्रभु की महिमा की बात है कि नहीं, ये परखना चाहिए. आणि मी जे काही कार्य करत आहे ते खरोखर देवाच्या गौरवाचं कार्य आहे का नाही हे पारखायला पाहिजे. है ना. प्रभु की ज्योति में हमें ये सारी बात मतलब खुल कर आएगा कि ये जो भी मैं कर रहा है ये सिर्फ मैं प्रभु की महिमा के लिए नहीं, वास्तव में मैं स्वार्थी होकर के मैं बिल्कुल मैं मेरी ही मतलब इच्छा के लिए, महिमा के लिए, प्रशंसा के लिए, दूसरे के सामने धर्मी दिखाने के लिए ये सब करता हूँ उसको समझेगा. आणि मग ज्या वेळेला प्रभूच्या प्रकाशामध्ये आपण करणारे काम पारखू त्यावेळेला आपल्याला समजेल की आपण करणारं जे काम आहे ते मी फक्त माझ्या गौरवाकरता, माझी कुशाची मिरवण्याकरता, माझ्या स्वार्थाकरता करत आहे हे आपल्याला समजून येईल. हर एक बात अपन ज्योति में देखना सीखना, क्योंकि ज्योति की लेवल प्रभु का लेवल है. आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ते आपण प्रकाशामध्ये शिकायची आहे, जाणायची आहे, कारण प्रकाश जो आहे तो प्रभूचा आहे. क्योंकि प्रभु का जो लेवल या मतलब स्थान वो दिखाने वाला बात ये ज्योति है. आणि प्रभूचं जे स्थान किंवा प्रकाश प्रभूचं स्थान दाखवणारी गोष्ट म्हणजे त्याचा प्रकाश आहे. हम ज्योति में ही हम प्रभु जैसे देखता है वैसे हम अपने आप को देख पाए. आणि प्रकाशामध्ये जसं प्रभू पाहतो तसं आपण स्वतःला पाहू शकू. हम लोग कई बार क्या होता, कई बार हम सोचता है मैं प्रभु के लिए सब किया, आणि पुष्कळ वेळा आपण अशा प्रकारे विचार करतो मी हे जे काही केलं ते सगळं प्रभूसाठी केलं, परंतु वो सब हमने जो किया वो अपने लिए किया.
आणि ते सगळं काही आपण जे केलं ते आपण स्वतःसाठी केलं. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, अगर ऐसा अवस्था जब ये बात भविष्य में उस ज्योति में ये बात का प्रूफ होने वाला है, उससे पहले हम अपनी सही अवस्था सही रीति में प्रभु की ज्योति में भाग करके हमारे गलतियों को सुधार करके सही राहों पर चलना हमारे कर्तव्य है. आणि प्रकाशामध्ये या सर्व गोष्टी उघड होणार आहे. म्हणूनच त्याच्या अगोदरच आपण आपल्या ज्या जीवनाच्या ज्या चुका आहेत त्या सगळ्या चुका आपण समजून घेऊन मान्य करून त्या सुधारणं गरजेचं आहे. Praise the Lord. ताकि अगर हमें प्रभु को प्रयोजन देने वाला एक आत्मीय जीवन बिताना है तो मेरे जीवन को प्रभु कैसे देखता है वैसा देखने के लिए हमें अनुग्रह मिलना चाहिए. आणि प्रभू करता एक उपयोगी पात्र आपल्याला म्हणून जीवन जगायचं आहे. तर मग आपण आपलं जीवन कसं बघायचं आहे, जसं प्रभू आपलं जीवन पाहतो तसंच आपण आपलं जीवन पाहायचंय. देखिए, जो हम नहीं देखता वो बात प्रभु देखता. आणि जे आपण नाही पाहत ते प्रभू पाहतो. Praise the Lord. Praise the Lord. हैं? ये बात तो बहुत महत्वपूर्ण बात है. आणि ही खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. है ना? जो हम अपने में भी नहीं देखता प्रभु हमारे में वो देख रहा है. आणि जे आपण स्वतःमध्येही नाही पाहत ते प्रभू आपल्यामध्ये पाहतो. हमें हमारे संबंध में हम लोग जो नहीं जानता वो बात भी प्रभु हमारे संबंध में देख रहे हैं. आणि आपल्या संबंधाने आपल्याला जी गोष्ट माहित नाही ती गोष्ट ही प्रभू आपल्यामध्ये पाहतो. हम लोग सोचता है कि ये सब प्रभु की ओर से है. आणि आपण विचार करतो हे सगळं प्रभूच्या द्वारे आहे. मैं ये विचार मुझे प्रभु से मिला आणि हा विचार मला प्रभूपासून मिळाला. परंतु प्रभु की उस ज्योति में हम प्रभु जानता है कि वो प्रभु की ओर से नहीं. आणि प्रभूच्या प्रकाशामध्ये आपल्याला समजेल की हे सगळं काही प्रभूकडून नाहीये. प्रियो, अभी मतलब लवोदिकिया लोगों ने सोचा हमें जो भी आशीष मिला है ये हमारा भक्ति के कारण मिला है. आणि लौकिकेच्या लोकांना असं वाटलं की आम्हाला मिळालेला जो आशीर्वाद आहे ते आम्ही करणारी जी भक्ती आहे त्याच्याद्वारे आहे. परंतु प्रभु बोलते हैं तुम नहीं जानता. आणि प्रभू म्हणतो तुला ठाऊक नाही. प्रभु मानो उनको उनका ओरिजिनल अवस्था प्रभु जानता. आणि त्यांची खरी अवस्था प्रभूला ठाऊक आहे. तो वो ज्योति ही हमें वो बात को समझा सकता. आणि तो प्रकाशच आपल्याला एक ती गोष्ट समजून सांगू शकतो. बहुत से कार्य जो हम करता है वो प्रभु की ओर से नहीं, हम अपनी तरफ से कर करके हम एक धोखा खा रहे हैं. आणि पुष्कळ कार्य जे आहे ते आपल्या स्वतःच्या प्रभूकडून नाही तर आपल्या स्वतःच्या द्वारे आपण करून फसल्या जात आहोत. हम लोग कई काम हमने अच्छा सोच कर किया और जो प्रभु का दृष्टि में वो बुरा था. आणि पुष्कळ काम मला चांगले वाटते म्हणून मी केले पण ते प्रभूच्या दृष्टीने चुकीचे होते. हम कई बात ये आत्मीयता का बात समझा और जो प्रभु की दृष्टि में वो शारीरिक बात था. आणि पुष्कळ गोष्टी मला असं वाटल्या की त्या आत्मिकतेच्या आहे पण प्रभूच्या दृष्टीने त्या शापित होत्या. कई बात ये प्रभु की ओर से हो रहे सोचा लेकिन वो खुद की ओर से किया था. आणि पुष्कळ गोष्टी आपल्याला अशा प्रकारे वाटतात की या प्रभूच्या द्वारे आहे पण ते आपण स्वतःहून केलेलं राहतात. Praise the Lord. Praise the Lord. ये ऐसा रीति में कोई भी बात प्रभु हमें प्रकाशन करके देता है तो हमें क्या करना चाहिए. आणि अशा प्रकारे कुठल्या गोष्टी प्रभू जर आपल्याला प्रकाशन करून देतो तर मग आपण काय करायला पाहिजे. तुरंत प्रभु की उपस्थिति में हमें नम्र होकर के प्रार्थना करना चाहिए. आणि लगेच प्रभूच्या उपस्थितीमध्ये नम्र होऊन प्रार्थना करायला पाहिजे. क्या प्रार्थना करना चाहिए. आणि काय प्रार्थना करायला पाहिजे. हे प्रभु, अब मैंने ये जाना मतलब मैं एक अंधा मनुष्य हूँ. आणि हे प्रभू आता मला समजलं की मी एक आंधळा मनुष्य आहे. मैं बहुत सालों से अंधा होकर के जी रहा हूँ. आणि पुष्कळ वर्षापासून मी एक आंधळेपणाचं जीवन जगत आहे. क्योंकि मैंने अभी तक इस बात को नहीं पहचाना था. कारण आतापर्यंत या गोष्टीला मी ओळखलं नव्हतं. क्योंकि जो आप देखता है वैसा मैं देख नहीं पाया मुझे. आणि जसं तू मला पाहतो त्याप्रमाणे मी स्वतःला पाहू नाही शकलो. इसलिए मेरे आंखों में रोशनी दे. आणि म्हणूनच माझ्या डोळ्यांमध्ये प्रकाश दे. ताकि आप जैसे मुझको देखता है मुझ में देखता है मैं देख पाऊं. आणि ज्याप्रमाणे तू माझ्यामध्ये पाहतो त्याप्रमाणे मी स्वतःला पाहू शकू. ज्योति हमारा सारी अवस्था को खोल करके दिखाता है. आणि प्रकाश जो आहे तो आपल्या जीवनाची सर्व अवस्था उघडपणे दाखवतो. है ना. ज्योति क्या करता. आणि प्रकाश काय करतो. ज्योति हमें मार देता. आणि प्रकाश जो आहे तो आपल्याला मारून टाकतो. Praise the Lord. Praise the Lord. है ना. जो भी प्रभु की दृष्टि में अयोग्य बातों को ज्योति मार देता. आणि प्रभूच्या दृष्टीने ज्या अयोग्य गोष्टी त्या सर्व प्रकाश जो आहे तो मारून टाकतो. Praise the Lord. Praise the Lord. तो इसलिए म्हणून हर एक पवित्र लोग मतलब इस ज्योति में अपनी अवस्था जानने के लिए उत्सुक बनना चाहिए. आणि प्रत्येक पवित्र भक्ताने या प्रकाशामध्ये आपली अवस्था जाणण्याकरता उत्सुक व्हायला पाहिजे. प्रभु, मैं कितना एक पापी है, मैं कितना एक अशुद्ध मनुष्य है, ये बात को जान करके प्रभु के सामने नम्र करके रोना. आणि प्रभू मी किती
पापी मनुष्य आहे ही गोष्ट जाणून घेऊन प्रभूच्या उपस्थितीमध्ये रडायचं आहे. हमने कई बार कई बातें कई कार्य किया तो हमको लगा कि मैं ये जो काम किया प्रभु की ओर से प्रभु की प्रेम में किया ऐसा हम सोचते हैं. आणि पुष्कळ वेळा आपण एखादं काम करतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की हे प्रभूची उपस्थिती जाणून प्रभूसाठी मी केलं. परंतु जो भी उसके अंदर छिपा हुआ उस निकृष्टता वो पाप को दिखाता है. आणि प्रभू त्याच्यामध्ये दडलेलं जे पाप आहे ते दडलेलं पाप आपल्याला दाखवतो. उस अच्छा काम के पीछे क्या बुरा उद्देश्य है वो बात को ज्योति दिखाता है. आणि त्या चांगल्या कामाच्या पाठीमागं काय वाईट उद्देश आहे हे प्रकाश आपल्याला दाखवतो. मानो हम लोगों को लगता है कि नहीं मैं प्रभु की ओर से प्रभु का होकर के ये सब कर रहा हूँ. आणि आपल्याला असं वाटतं की मी प्रभूकडून प्रभूसाठी हे करत आहे. परंतु उसमें सभी में हमारा मतलब था वो हमारा कुछ इच्छा और हमारा कुछ खूबी था वो बातों के लिए हम वो कर रहा था. आणि त्याच्या पाठीमागं आपल्या स्वतःचा स्वार्थ होता आणि त्याच्या स्वार्थाच्या पोटी आपण ते करत होतो. प्रियो मैं एक बात आपको बताना चाहता हूँ हम कहाँ तक हम अपने आप को सही रीति में देख पाता है. अगर इस ज्योति में नहीं होता है तो प्रभु को बोलना प्रभु और भी ज्योति भेज ताकि मैं और भी मैं ठीक से मैं अपनी अवस्था को देख पाऊं. आणि आपण आपल्या स्वतःला किती चांगल्या प्रकारे त्या प्रकाशात पारखू शकतो. आणि जर नाही पारखू शकतो तर प्रभूकडे प्रार्थना करायची की प्रभू अजून जास्त प्रकाश पाठव की जेणेकरून त्या प्रकाशामध्ये मी स्वतःला पारखू शकू. Praise the Lord. हमसे जो भी निकलता है आपल्या मधून मुखातून जे काही निघतं वो बात लोगों को अपनी तरफ खींचता है या प्रभु की ओर खींचता है. आणि त्या गोष्टीच्या द्वारे ते लोकांना आपल्या स्वतःकडे आकर्षितात का देवाकडे आकर्षितात. Praise the Lord. Praise the Lord. है ना हमें सुनने वालों को प्रभु मिल रहा है या सिर्फ कुछ उपदेश सुन रहा है. आणि ज्या वेळेला आपल्याला लोक भेटतात त्या वेळेला त्यांना फक्त उपदेश भेटतो का प्रभू भेटतो समझ में आ रहा है. लक्षात येत आहे का. हमारा हर एक संदेश देने के पीछे हमारा उद्देश्य क्या है. आणि आपल्या प्रत्येक बोलण्याच्या पाठीमागे आपला उद्देश काय आहे. है ना हम लोगों को अपना मन खूबियत दिखा रहा है या लोगों को प्रभु की ओर खींच रहा है. आणि मी किती हुशार आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो की प्रभू किती चांगला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. Praise the Lord. Praise the Lord. हमेशा हर एक वक्त लोग हमें प्रभु की ओर देखना चाहिए. प्रभु हमसे किस रीति का सेवा किस रीति का काम हमसे लेना चाहता है. आणि प्रत्येक भक्ताने जे आहे ते देवाकडे पाहायला पाहिजे की प्रभु कुठल्या प्रकारचं कार्य माझ्याद्वारे करू इच्छितो. Praise the Lord. Praise the Lord. अभी हमारे लिए हमारा जीवन के लिए मंडली जीवन में आने के बाद में हमारी हर एक बातों का आदर्श हमारा प्रभु यीशु मसीह है. आणि मंडळी जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या प्रत्येक गोष्टीचा आदर्श जो आहे तो आपला प्रभू येशू ख्रिस्त है आहे. ना प्रभु यीशु मसीह जब ये दुनिया में था आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला या जगामध्ये होते तब हम देख रहे हैं कि पिता परमेश्वर उसमें प्रकट हुआ. आणि पिता परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रकट झाले. बोलने का अर्थ हर कामों में हर बातों में प्रभु यीशु मसीह पिता को प्रकट करके जिया. आणि प्रत्येक कामामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त पिता परमेश्वराला प्रकट करत जीवन जगले. पिता को अपने जीवन में कोई सीमा प्रभु यीशु ने नहीं रखा. आणि पिताला आपल्या जीवनामध्ये कार्य करण्याकरता प्रभू येशू ख्रिस्ताने कुठल्या प्रकारची सीमा ठेवली नाही. है ना प्रभु का चिंता प्रभु का इच्छा सारे बात पिता की चिंता और प्रभु पिता की इच्छा था. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे विचार आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्व जे काम होतं ते पित्याची इच्छा आणि पित्याचं काम होतं. प्रभु का ये दुनिया में जब था मन प्रभु की इच्छा भेजने वाले की इच्छा था. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला या जगामध्ये होते त्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा प्रभू येशू ख्रिस्ताला ज्याला पाठवणे त्या पित्याची इच्छा होती. मन यीशु मसीह ने अपनी इच्छा नहीं किया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपली इच्छा नाही केली. आपको मालूम है यूहन्ना उसका 6 अध्याय 38 वचन में यीशु मसीह ने कहा योहान 6 अध्याय 38 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे म्हटलं कि मैं अपनी इच्छा से नहीं हाँ. वरन अपने भेजने वाले की इच्छा पूरी करने के लिए हाँ. स्वर्ग से उतरा हूँ. देखिए प्रियो प्रभु यीशु मसीह ने जो भी किया पिता का इच्छा सिर्फ किया. आणि प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही केलं ते फक्त पित्याची इच्छा पूर्ण केली. मतलब इस दुनिया में प्रभु यीशु मसीह के 33.5 साल के जीवन में यीशु मसीह जो भी किया पिता ने जो किया वही काम किया. आणि या 33.5 वर्षाच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही केलं जे पित्याने केलं तेच ते प्रभू येशू ख्रिस्ताने केलं. यूहन्ना 5 अध्याय का 19 वचन. योहान 5 अध्याय 19 पर वचन. यीशु ने उनसे कहा
कहा, हाँ। मैं तुमसे सच सच कहता हूँ, हाँ। पुत्र आपसे कुछ नहीं कर सकता, हाँ। केवल वह जो पिता को करते देखता है। देखो, पिता को करके देखता है, क्योंकि जिन जिन कामों को वह करता है, हाँ। उन्हें पुत्र भी उसी रीति से करता है। देखा, जिन जिन कामों से जो मतलब जो भी पिता करता था वही वैसे की वैसे पुत्र भी करता। आणि जे जे कामं पिता करत आहे हे प्रभू येशू ख्रिस्तांनी पाहिलं, तेच कामं प्रभू येशू ख्रिस्तांनी केली. और इतना ही नहीं, एवढंच नाही, यीशु मसीह ने जो भी बोला, यीशु मसीह ने अपनी तरफ से कुछ भी नहीं बोला, पिता की ओर से, पिता से वो बोला. आणि प्रभू येशू ख्रिस्त जे काय बोलला ते स्वतःकडून नाही बोलला, तर ते सर्व काही पित्याकडून, पित्याच्या द्वारे बोलला. वो योहन्ना 8 अध्याय के 26 वचन. योहान 8 अध्याय 26 वचन. जो तुम्हारे विषय में हाँ। मुझे बहुत कुछ कहना है हाँ। और निर्णय करना है, हाँ। परंतु मेरा भेजने वाला सच्चा है, हाँ। और जो मैंने उससे सुना है हाँ। वही जगत से कहता हूँ. हाँ, मैंने उनसे जो भी सुना है मैं वही बात सर्व जगत से कहता हूँ. आणि जे मी पित्याकडून ऐकलेलं आहे तेच मी जगाला सांगतो. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, पिता को कार्य करने के लिए एक शरीर चाहिए था आणि पित्याला कार्य करण्याकरता एका शरीराची गरज होती, और उसके लिए पुत्र को पिता ने अपने हाथ में इस्तेमाल किया. आणि त्याच्याकरता पित्याने पुत्राला आपल्या हातामध्ये उपयोगात आणलं. और पिता का जो भी कार्य पुत्र के द्वारा पिता ने किया, आणि पित्याचं जे काय कार्य होतं ते सर्व त्याने आपल्या पुत्राच्या द्वारे केलं. उसी प्रकार, त्याचप्रमाणे पिता जैसा अपने पुत्र को लेकर के उसके शरीर के द्वारा पिता की महिमा के लिए इस्तेमाल किया, उसी प्रकार मंडली को प्रभु अपना महिमा के लिए इस्तेमाल करने के लिए चुना है. आणि ज्याप्रमाणे पिता परमेश्वराने आपल्या पुत्राला त्याच्या गौरवाकरता उपयोगात आणलं, त्याचप्रमाणे आता या वेळेला मंडळीला पिता परमेश्वर आपल्या गौरवाकरता उपयोगात आणू इच्छितो. प्रियो, मंडली के बिना प्रभु आज दुनिया में कुछ भी काम नहीं करता. आणि मंडळाखेरीज पिता जो आहे तो जगामध्ये काहीच काम नाही करत. हो, ऐसा है तो मंडली जीवन का सच्चा अर्थ जानना, मंडली जीवन में प्रवेश किया हुआ, उद्धार पाया हुआ हरेक पवित्र लोगों को मैं नम्र विनती करता हूँ, प्रियो, मंडली जीवन का गौरव जानो. आणि मंडळी जीवनामध्ये प्रवेश केलेल्या सर्व लोकांनी मी तुम्हाला सांगतो, प्रियजनांनो, मंडळी जीवनाचा गौरव तुम्ही जाणून घ्या. है ना. जब सुसमाचारों में, सारों सुसमाचारों में परमेश्वर एक व्यक्ति में था, वो है यीशु. आणि सर्व सुवार्तेमध्ये सांगितलेलं की परमेश्वर एका मनुष्यामध्ये होता, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. और तो इसके बाद में पत्रियों में अल्लाह वही महान परमेश्वर एक व्यक्ति में नहीं, एक मंडली में है. आणि मग आपण पत्रांमध्ये पाहतो की तोच महान परमेश्वर एका मनुष्यामध्ये नाहीये तर मंडळीमध्ये. जैसा पिता एक व्यक्ति में अपनी पूरा कार्य करके ले लिया, वैसा आज मंडली के द्वारा पिता अपने कार्य को करके लेना चाहता है. आणि मग ज्याप्रमाणे पिता परमेश्वर एका मनुष्यामध्ये राहून आपलं सर्व काम त्याने केलं, त्याचप्रमाणे आता पिता परमेश्वर मंडळीमध्ये राहून आपलं सर्व प्रकारचं काम करू इच्छितो. इसलिए प्रियो, मंडली जीवन में आने के बाद आणि म्हणूनच प्रियांनो, मंडळी जीवनामध्ये आल्यानंतर मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला मी सांगू इच्छितो, कभी भी संगति से दूर नहीं रहना. आणि कधीही संगतीपासून दूर राहू नका. आप अगर शायद बोल सकते हैं कि चलो YouTube में मान प्रोग्राम मिलेगा, उसमें हम देख लेगा. आणि कदाचित तुम्ही म्हणू शकता की YouTube मध्ये प्रोग्राम भेटेल, त्याच्यामध्ये मी पाहिन. नहीं प्रियो, प्रभु की योजना नहीं. नाही प्रियांनो, प्रभूची तशी योजना नाही. इसका मतलब आप YouTube न देखो, वो नहीं मेरा बोलने का. आणि याचा अर्थ तुम्ही YouTube बघू नका, हा माझा अर्थ नाही. परंतु आप मंडली जीवन को कभी भी उतार पाए हुए एक जन कभी भी तुच्छ नहीं करना. आणि मंडळी जीवनाला तारण प्राप्त झालेला एकही व्यक्ती कधीच तुच्छ करणार नाही. एक भी संगति आप नष्ट नहीं करना. मैंने बहुत बार बताया, उसके लिए आपको जरूर थोड़ा जाने का अनुभव बहुत गहरा है. आणि मंडळी जीवनामध्ये तुम्ही एकही संगती नष्ट करू नका, आणि त्याच्या करता तुम्हाला तोडल्या जाण्याचा अनुभव खूप मोठा आहे. Praise the Lord. एक बहुत बड़ा गहरा बात की ओर अपन बहुत प्रार्थना के साथ जाना. आणि एका मोठ्या गहन गोष्टीकडे खूप प्रार्थनेपूर्वक आपल्याला जायचंय. क्योंकि प्रभु ने हमें दिया हुआ मार्ग
एक ही है। आणि प्रभूने आपल्याला दिलेला मार्ग एकच आहे। वो क्या है? तो काय आहे? वो प्रभु यीशु मसीह है। आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे। Praise the Lord. Praise the Lord. वो ध्यान से समझना। आणि खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या। स्वर्गीय पिता ने हमें बहुत कुछ नहीं दिया, एक ही बात दिया, वो अपने पुत्र को दिया। आणि स्वर्गीय पित्याने आपल्याला खूप काही दिलं असं नाहीये, तर फक्त एकच दिलं, ते म्हणजे आपल्या पुत्राला दिलं। इसलिए वो पुत्र ने क्या कहा मालूम है? आणि म्हणून त्या पुत्राने काय म्हटलं माहितीये का? यूहन्ना का सुसमाचार 14 अध्याय का 6 वचन। योहान 14 अध्याय त्याचं 6 वचन। इन वचनों को आप लोग बहुत गौर रह करके समझना प्लीज। आणि हे वचन जे आहे ते खूप गांभीर्याने तुम्ही समजून घ्या। यीशु ने उनसे कहा, हाँ। मार्ग और सत्य और जीवन मैं ही हूँ, बिना मेरे द्वारा कोई पिता के पास नहीं पहुँच सकता। Praise the Lord। देखिए हमारे यीशु मसीह ने क्या कहा? आणि बघा या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? प्रभु मैं मार्ग बताने के लिए आया करके नहीं बोला। आणि प्रभूने असं नाही म्हटलं की मी मार्ग दाखवण्याकरता आलो। Praise the Lord। Praise the Lord। हैं? मैं सच्चाई बोलने के लिए आया नहीं बोला। आणि मी सत्य बोलण्याकरता आलो असं नाही म्हटलं। मैं जीवन देने के लिए आया ऐसा नहीं बोला। आणि मी जीवन देण्याकरता आलो असं नाही म्हटलं। ध्यान से सुनना। आणि लक्ष देऊन ऐका। प्रभु यीशु मसीह बोलता है, आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग में ही हूँ, मार्ग मीच आहे, Praise the Lord. Amen. सच्चाई में ही हूँ, सत्य मीच आहे, Amen. जीवन में ही हूँ। जीवन मीच आहे। Praise the Lord. Praise the Lord। Praise the Lord। प्रियो प्रभु यीशु मसीह की बाहर कोई मार्ग नहीं। आणि त्यानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाहेर कुठला मार्ग नाही। हमें हमेशा ये परखना है कि मेरा मार्ग प्रभु यीशु मसीह है क्या? आणि आपण नेहमी पारखायचं की माझा मार्ग प्रभू येशू ख्रिस्त आहे का? मेरा सच्चाई प्रभु यीशु मसीह है क्या? आणि माझं सत्य प्रभू येशू ख्रिस्त आहे का? मेरा जीवन प्रभु यीशु मसीह है क्या? माझं जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे का? प्रियो ये पूर्ण रूप में हमेशा परखते रहना एक भक्त का कर्तव्य है। आणि हे संपूर्णरित्या पारखणं एक भक्ताचं कर्तव्य आहे। Praise the Lord। यदि हम परमेश्वर के पुत्र प्रभु यीशु मसीह को जानता है तो हमारा मार्ग वही है। आणि देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला जर आपण जाणतो तर आपला मार्ग तोच आहे। है ना? अगर हम उसको जानता है तो हमारे में सच्चाई है। आणि आपण जर त्याला जाणतो तर आपल्यामध्ये सत्य आहे। हम उसको जानता है तो हमारे में जीवन भी है। आणि जर आपण त्याला जाणतो तर आपल्यामध्ये जीवन सुद्धा आहे। अगर जीवन है तो वो स्वयं उसमें कार्य करेगा। आणि जर जीवन आहे तर तो स्वतः त्याच्यामध्ये कार्य करेल। आपको मालूम है मूर्ति को आंख है, आणि मूर्ती तिला डोळे आहे, परंतु लिखा है देखता नहीं। आणि पण लिहिलेलं आहे की ती पाहू शकत नाही। कान है तिला कान आहे लेकिन सुनता नहीं। पण ती ऐकू शकत नाही। हाथ है तिला हात आहे वो स्पर्श नहीं करता। आणि ती स्पर्श नाही करू शकत। मुंह है तिला तोंड आहे, बोलता नहीं। बोलू शकत नाही। पाँव है पाय आहे लेकिन चलता नहीं। आणि चालत नाही। क्यों नहीं? का नाही? क्यों नहीं? का नाही? जीवन नहीं, कारण तिच्यामध्ये जीवन नाहीये। जीवन नहीं। जीवन नाहीये। Praise the Lord। Praise the Lord। अभी आप सुन रहे हैं ना? तुम्ही आता ऐकत आहात ना? क्यों सुन रहे हैं? का ऐकताय? आपको सुनने के लिए कोई ज्यादा ताकत चाहिए? आणि ऐकण्याकरता काही जास्त सामर्थ्याची गरज आहे का? आप क्यों सुनता? तुम्ही का ऐकतात? क्योंकि आप में जीवन है। कारण तुमच्यामध्ये जीवन आहे। आप क्यों देखता? तुम्ही का पाहू शकता? क्योंकि जीवन है। कारण जीवन आहे। आप क्यों बोलता? तुम्ही का बोलता? जीवन है। जीवन आहे। क्यों स्पर्श करता? आणि स्पर्श का करता? जीवन है। जीवन आहे। क्यों चलता? का चालतात? जीवन है। जीवन आहे। जीवन स्वयं काम करेगा। आणि जीवन स्वतः कार्य करेल। Praise the Lord। आमेन। यो प्रभु यीशु मसीह हमारे जीवन बन करके रहेगा तो स्वर्गीय पिता का कार्य ऑटोमॅटिकली हो जाएगा। आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः जीवन होऊन जर आपल्यामध्ये राहिला तर पिता परमेश्वराचं कार्य ऑटोमॅटिक आपल्याद्वारे होईल। Praise the Lord। आमेन। इतना महनीय बात है। आणि किती महत्वाची गोष्ट आहे। प्रभु यीशु मसीह फिर बोलता है, आणि मग प्रभू येशू ख्रिस्त परत असं म्हणतो, यूहन्ना 11:25, योहान 11:25 वचन, मैं ही पुनरुत्थान और जीवन हूँ। पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे। प्रभु यीशु मसीह क्या बोलता? प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? मैं ही पुनरुत्थान और जीवन हूँ। आणि पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे। इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? मतलब मृत्यु कब्जा नहीं करने वाला वो जीवन में हूँ। आणि मरण आपला ताबा घेणार नाही ते जीवन मी आहे। हमें मिला हुआ जीवन कैसा जीवन है? आपल्याला मिळालेलं जीवन कसं आहे? कैसा जीवन है? आणि कसं जीवन आहे? पुनरुत्थान का जीवन। आणि पुनरुत्थानाचं जीवन। मृत्यु हमको कब्जा नहीं कर सकता। आणि मरण आपला ताबा नाही घेऊ शकत। मृत्यु हमें कब्जा नहीं कर सकता। आणि मरण आपला ताबा नाही घेऊ शकत। यीशु मसीह को मृत्यू अपने कब्जा में रहना चाहा, परंतु यीशु मसीह मृत्यु को दौड़ कर बाहर आया। आणि मरण प्रभू येशू ख्रिस्ताचा ताबा घेऊ इच्छितलं, पण प्रभू येशू
थोड़ा ज्यादा आवाज हो गया, सॉरी है, जोर में होकर के आवाज हो गया। थोडंसं जोरात झालं. Praise the Praise the Lord, Lord. amen. क्या है ना, मतलब वो बात बहुत Amen. गहरा बात है, इसलिए थोड़ा जोर मिल गया था। आणि ती खूप गहन गोष्ट आहे म्हणून जरा जोर वाटला. आपको बुरा लगा होगा, सॉरी, आणि तुम्हाला वाईट वाटलं असेल क्षमा करा. क्योंकि आप सोचा होगा इतना जोर से क्यों चिल्लाता है, आणि तुम्ही विचार केला असेल एवढं जोरात का ओरडता. हमारे इतना ज्यादा हमारा आनंद बढ़ गया था इसलिए। आणि एवढा जास्त आनंद वाढला होता म्हणून. Praise the Lord. Praise the Lord. भैया, एक बात जानना, आणि प्रेरणा एक गोष्ट जाणा, हम सभी लोग जो भी उतार पाया है, आणि आपण ज्यांनी तारण प्राप्त केले कौन सा जीवन में है? आणि कुठल्या जीवनामध्ये आहे, जीवन पुनरुत्थित जीवन। आणि पुनरुत्थित जीवनामध्ये पुनरुत्थित आहात. जीवन। पुनरुत्थित जीवनामध्ये आहात. हमें मृत्यु का डर नहीं, आणि आपल्याला मरणाची भीती नाही, क्योंकि हम मृत्यु को पार कर चुका है। कारण आपण मरणाला पार करून गेलेलो आहोत. हालेलुया। आमेन. योना 5:24 आपको मालूम है, योहान 5:24 वचन आपल्याला ठाऊक आहे. मृत्यु को पार करके आनंद जीवन में प्रवेश कर चुका है। आणि मरणाला पार करून ते सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे. कोण? जो मैंने यीशु मसीह पर विश्वास करके उद्धार पाया, आणि ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण प्राप्त केलं, जिसको नया जन्म मिला, आणि ज्याला नवा जन्म मिळाला, यीशु मसीह पत्मोस टापू में योगना को मिलने के लिए आया। आणि पद्मोस बेटामध्ये प्रभू येशू ख्रिस्त योहानाला भेटण्याकरता आले. प्रकाशित वाक्य पहला अध्याय का 17-18 वचन में, आणि प्रकटीकरण पहिला अध्याय 17-18 वचनामध्ये, जब मैंने उसे देखा हाँ। तो उसके पैरों पर फूटा सा गिर पड़ा। हाँ। उसने मुझ पर अपना दाहिना हाथ रखकर कहा, हाँ। मत डर, हाँ। मैं प्रथम और अंतिम हाँ। और जीविता हूँ। हाँ। मैं मर गया था हाँ। और अब देख मैं युगायुग जीविता हूँ, हाँ। और मृत्यु और अधोलोक की कुंजियां मेरे ही पास है। Praise the Lord, amen. Praise the Lord. योगना अभी डरने की जरूरत नहीं। आणि योहाना आता तुला घाबरण्याची गरज नाही. Praise the Lord. Amen. Praise the Lord. प्रियो, वो प्रभु यीशु मसीह हमेशा के लिए जीवित है। आणि तो प्रभू येशू ख्रिस्त युगानुयुग जिवंत आहे. यीशु मसीह में विश्वास करने के लिए अनुग्रह मिला हुआ हम लोग कितना धन्य लोग आणि हैं। प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याकरता आपल्यावर जी कृपा झालेली आहे, आपण किती धन्य आहोत. प्रभु के एक वचन को आप इस मतलब प्रकाश में थोड़ा जानेगा तो, आणि प्रभूचं एक एक वचन या प्रकाशामध्ये जर आपण जाणलं तर, प्रभु यीशु मसीह यूहन्ना 6:35 में कहता है, आणि प्रभू येशू ख्रिस्त योहान 6:35 मध्ये असं म्हणतो, मैं जीवन का रोटी हूँ। आणि मी जीवनाची भाकर आहे. देखिए प्रभु यीशु मसीह क्या है? आणि बघा प्रभू येशू ख्रिस्त काय आहे. यीशु मसीह तुमको जीवन का रोटी देगा, ऐसा है क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला जीवनाची भाकर देईल असं आहे का. अरे खुद वो रोटी है। आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः ती भाकर आहे. प्रभु यीशु मसीह हमें जीवन का रोटी देने के लिए नहीं आया। आणि प्रभू येशू ख्रिस्त जीवनाची भाकर देण्याकरता आला असं प्रभु नाही. यीशु मसीह हमारे लिए जीवन का रोटी बनकर आया, आणि प्रभु येशू ख्रिस्त आपल्या करता जीवनाची भाकर बनून आला. वही जीवन का रोटी है। आणि तोच जीवनाची भाकर आहे. इसलिए मंडली जीवन में हम रोज प्रभु को खाता है। आणि म्हणूनच मंडळी जीवनामध्ये दररोज आपण प्रभूला खातो. प्रभु यीशु मसीह यूहन्ना 8:12 में कहता है, आणि प्रभू येशू ख्रिस्त योहान 8:12 वचनामध्ये असं म्हणतो, मैं जीवन का ज्योति हूँ। आणि मी जीवनाचा प्रकाश आहे. कैसे ज्योति है? आणि तो प्रकाश कसा आहे. मैं तुम्हें ज्योति देने के लिए ऐसा नहीं, आणि मी तुम्हाला प्रकाश देण्याकरता आलो असं नाही. नो 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 नाही. प्रियो, वही ज्योति जीवन का ज्योति है। आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच जीवनाचा प्रकाश आहे. और जो भी प्रभु यीशु में है, आणि याचा अर्थ जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे, वो ज्योति में है। आणि तो प्रकाशामध्ये आहे. Praise the Lord. Praise the Lord. वो कितना धन्य बात है। आणि किती धन्य गोष्ट आहे. और आपको मैं बताऊं, तुम्हाला सांगू, पहला तिमोथी पहला अध्याय का पहला वचन में पहिलं तिमोथेला पत्र पहिला अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये प्रभु वचन कहता है कि प्रभु यीशु मसीह हमारी आशा है। आणि प्रभूचं वचन सांगतं प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा आहे. यीशु मसीह हमें आशा देने के लिए नहीं आया, आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आशा देण्याकरता आला असं नाही. यीशु मसीह ही हमारा आशा है। येशू ख्रिस्तच आपली आशा आहे. हालेलुया। आमेन. कितने श्रेष्ठ बात है। आणि किती श्रेष्ठ गोष्ट आहे. यीशु मसीह हमारी आशा है। येशू ख्रिस्त आपली आशा आहे. हरेक भक्तों में वो महिमा का आशा रहता है। पड़ोस 1:27 आणि प्रत्येक भक्तामध्ये ती गौरवाची आशा राहते. कलसीकराचं पत्र पहिला अध्याय 27 वचन. आपको कितने लोगों को विश्वास है? आणि किती लोकांना हा विश्वास आहे. फिर पड़ोसियों 3:4 में लिखा है, आणि कलसीकराचं पत्र तिसरा अध्याय 4 वचनामध्ये लिहिले. यीशु मसीह हमारे जीवन है। आणि येशू ख्रिस्त आपलं जीवन आहे. यीशु मसीह जीवन देने क्यों नहीं आया? आणि येशू ख्रिस्त जीवन देण्याकरता आला असं नाही. यीशु मसीह ही हमारे जीवन है। आणि येशू ख्रिस्तच आपलं जीवन आहे. कितने लोग बोल सकते हैं आमेन. आज मेरा जीवन यीशु मसीह है करके? कितने लोग बोलेंगे? आज माझं जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे. किती लोक म्हणतील. भैया फरकना पारखा प्रियांडो. ज्योति में फरकना। आणि प्रकाशामध्ये पारखा. यीशु मसीह मेरा आज जीवन है कि नहीं? आणि प्रभू येशू ख्रिस्त आज माझं जीवन आहे का नाही. Praise the Lord. Praise the Lord. है ना? प्रभु का वचन में लिखा हुआ एक सत्य है प्रियो। आणि प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेली एक एक गोष्ट सत्य आहे प्रियांडो. और
कुरिन्थी पहिला अध्याय का 30 वचन गाता है, पहिले करंदीकराचं पत्र पहिला अध्याय आणि त्याच्या 30 वचनामध्ये असं म्हटलंय, यीशु मसीह हमारा ज्ञान है, आणि प्रभू येशू ख्रिस्त आपलं ज्ञान आहे, यीशु मसीह हमारा धार्मिकता है, आणि प्रभू येशू ख्रिस्त आपलं नीतिमत्व आहे, यीशु मसीह हमारा पवित्रता है, आणि प्रभू येशू ख्रिस्त आपलं पवित्रीकरण यीशु आहे, मसीह हमारा छुटकारा है। आणि प्रभू येशू ख्रिस्त आपली मुक्ती आहे। यीशु मसीह हमें ज्ञान देने के लिए नहीं आया, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला ज्ञान देण्याकरता नाही आला, यीशु मसीह हमें धर्मी बनाने के लिए नहीं आया, आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला नीतिमान बनवण्याकरता नाही यीशु आला, मसीह हमें पवित्र बनाने के लिए नहीं आया, आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पवित्र बनवण्याकरता नाही आला, यीशु मसीह हमें छुटकारा देने के लिए नहीं आया। प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला मुक्ती देण्याकरता नाही आला। एक प्रकार यीशु मसीह हमें धर्मी बनाने वाला, पर जो उसे बढ़कर वो हमारा धार्मिक है। आणि एक प्रकारे सांगायचं झालं तर प्रभू येशू ख्रिस्तच आपल्याला नीतिमान बनवतो, पण त्याच्यापेक्षा वरची गोष्ट ही आहे की प्रभू येशू ख्रिस्तच आपलं नीतिमत्व आहे। यीशु मसीह हमें पवित्र करने के लिए उसे बढ़कर यीशु मसीह ही हमारा पवित्रता ही है। आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पवित्र बनवण्याकरता आला हे आहे, पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ हे आहे की प्रभू येशू ख्रिस्तच आपलं पवित्रीकरण आहे। वो हमें छुटकारा देने के लिए आया, उससे बढ़कर के यीशु मसीह ही हमारे छुटकारा आणि है। प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला मुक्ती देण्याकरता आला, पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ हे आहे की प्रभू येशू ख्रिस्तच आपली मुक्ती आहे। समझ में आ रहा है? लक्षात येत आहे का? समझ में आ रहा है? आमेन। उसको उस लेवल में हमें समझ करके जीवन मिला। आणि त्या प्रकाशामध्ये जाऊन ती गोष्ट तशा प्रकारे आपण समजायची आहे। दावीद बोलता है कि यह 27 वचन से ये पहला वचन में, आणि दावीद स्तोत्र 27 त्याच्या पहिल्या वचनामध्ये अशा प्रकारे म्हणतो, प्रभु मेरा उद्धार है। यहोवा परमेश्वर मेरी ज्योति और मेरा उद्धार है। देखा, यहोवा परमेश्वर मेरे ज्योति और उद्धार है। आणि यहोवा परमेश्वर माझा प्रकाश आणि माझं तारण आहे। बोलने का अर्थ क्या है? आणि सांगायचं तात्पर्य काय? प्रभु मेरा उद्धार करने वाला है करके नहीं, आणि प्रभू माझं तारण करणारा आहे असं नाही, प्रभु ही मेरा उद्धार है। आणि प्रभूच माझं तारण आहे। ऐसा क्या? आणि कस काय? प्रियो, ये है प्रभु की उस प्रकाश में सच्चाई जानने पर हमें मिलने वाला वो ऊंचा लेवल। आणि प्रभूच्या त्या प्रकाशामध्ये सत्य जाणल्यानंतर आपल्याला मिळणारी ती उंच पातळी। अभी एक बात मैं आपको बताने जाता हूँ। आणि एक गोष्ट मी सांगू इच्छितो, अगर हम नम्र है तो आणि आपण जर नम्र आहोत, हम नम्र नहीं। आपण नम्र नाही। कौन है नम्र? नम्र कोण आहे? यीशु मसीह नम्र है। येशू ख्रिस्त नम्र आहे। और हम दीन है तो आपण जर दीन आहे तर हम दीन नहीं। आपण दीन नाही। कौन है दीन? दीन कोण आहे? प्रभु यीशु मसीह। प्रभू येशू ख्रिस्त दीन आहे। और हम क्षमा देता है, आपण जर क्षमा देतो तर हम क्षमा नहीं देता। आपण क्षमा नाही देत। यीशु मसीह क्षमा देता येशू ख्रिस्त क्षमा देतो। है। हम किसके ऊपर दया करता है, आपण कोणावर दया करतो? हम दया नहीं करता। आपण दया नाही करत। यीशु मसीह दया करता। येशू ख्रिस्त दया करतात। प्रियो, ये है प्रभु की ज्योति में भक्त को समझने वाला उस ऊंचे लेवल का ज्ञान का मार्ग। आणि प्रभूच्या प्रकाशामध्ये प्रभूला समजणारं उंच पातळीचं ते प्रभूचं ज्ञान है। हमारे में सामर्थ्य है, आपल्यामध्ये सामर्थ्य आहे, पर वो हमारे सामर्थ्य नहीं। आणि ते आपलं सामर्थ्य नाही। हमारे सामर्थ्य यीशु मसीह। आणि आपलं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्त आहे। Praise the Lord। Praise the Lord। मतलब क्या है प्रियो? याचा अर्थ काय आहे? हे, प्रभु हमें सामर्थ्य देता है ऐसा नहीं, आणि प्रभू आपल्याला सामर्थ्य देतो असं नाही, प्रभु ही हमारे सामर्थ्य आणि है। प्रभूच आपलं सामर्थ्य आहे। Praise the Lord। Praise the Lord। इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? हमारे आत्मीय जीवन में आणि आपल्या आत्मिक जीवनामध्ये मसीह जोड़कर हम जीरो। आणि ख्रिस्ताला सोडून आपण शून्य आहोत। यीशु मसीह में है तो वो हीरो। आणि जर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे तर तो हिरो। उसका फर्क समझ में आया? आणि याच्यामध्ये असलेला फरक तुम्हाला समजला? तो मतलब याचा अर्थ हमें खुद में प्रशंसा करने के लिए कुछ भी बात नहीं। आणि आपल्याला स्वतःमध्ये प्रशंसा करण्याकरता काहीच नाही। Praise the Lord। Praise the Lord। आप जो भी करता है, आणि तुम्ही प्रियांनो जे काही करता, आप करता है या यीशु मसीह करता है, ये बात को प्रकाश में ही आप समझेगा। आणि तुम्ही करता का प्रभू येशू ख्रिस्त करता, हे गोष्ट प्रकाशामध्येच तुम्ही समजू शकता। अभी आपको मैं बताता हूँ, अभी समझ लो अपना मंडली का किसी का कुछ एक्सीडेंट हो गया, आणि तुम्ही विचार करा, मंडळीमध्ये कोणाचा अपघात झाला, उनको क्या लगता? त्यांना काय वाटतं? उनको लगता तुरंत जाकर उनको मिलना चाहिए, आणि आपल्याला वाटतं लगेच जाऊन आपण त्याला भेटायला पाहिजे, उनको सांत्वना देना चाहिए, आणि त्याला सांत्वन द्यायला पाहिजे, उनको जो भी मदद चाहिए मदद करना चाहिए। आणि जी मदत पाहिजे ती मदत करायला पाहिजे। हम निकलते हैं आपण निघतो, और हम करते हैं। आपण करतो। कौन किया? कोणी केलं? स्वयं की। आणि आपण ते स्वतः केलं। क्या ये कोई भी बात गलत बात है? आणि हे काही चुकीचं आहे का? परंतु पण
जब आप प्रभु का प्रकाश में देखेगा तो आणि प्रभूच्या प्रकाशामध्ये तुम्ही पाहिलं तर ये एक गंभीर विषय है। हा एक मोठा गंभीर विषय मैं आहे. आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो आज शायद आपकी संदेश सुनने के बाद घर में जाकर के आप थोड़ा प्रभु की प्रकाश में आज तक किया हुआ सारे आत्मिक बातों को सामने ला करके परखेगा तो आपको मालूम पड़ेगा यीशु मसीह को उसमें एक भी बात में हाथ भाग नहीं। आणि फ्रेंड, आजचा संदेश ऐकल्यानंतर तुम्ही घरी गेल्यानंतर जर प्रभूच्या प्रकाशामध्ये तुम्ही आतापर्यंत केलेलं जे प्रभूचं काम आहे ते जर पारखून बघितलं तर तुम्हाला समजेल की आतापर्यंत केलेलं तुमचं सगळं काही प्रभूचं जे काम आहे खरोखर ते प्रभूचं काम नाहीये. आप परखेगा, तुम्ही पारखाल का? आपने जरूर अच्छा सोच करके आपको लगा मुझे आत्मा का प्रेरणा मिल रहा है, और तो आत्मा का प्रेरणा वो हमारे लिया ही नहीं, आत्मा का प्रेरणा के बाद हुआ ही नहीं। हमें हो मेरा भाई अक्षर हो गया, चलो भागो, भागेगा, जाएगा, सांत्वना देगा, मदद करेगा, बहुत कुछ करेगा, पर एक भी बात तुम्हें प्रभु साथ है। आणि मग आपल्याला समजतं की अरे माझ्या भावाचा अपघात झाला, लगेच धावत पळत जाल, मदत कराल, सगळं काय कराल, पण एकाही गोष्टीमध्ये ते प्रभूची इच्छा नाही किंवा प्रभूचा गौरव नाही. प्रभु ऐसा जगह पर क्या काम करना चाहता है तुरंत जानना चाहिए। आणि अशा ठिकाणी प्रभू काय कार्य करू इच्छितो हे लगेच जाणायला पाहिजे. मैं कई बार भाई लोगों को बोलता हूँ, आणि पुष्कळ वेळा भाऊ लोकांना मी सांगतो मैं थोड़ा देरी से आऊंगा, आणि मी जरा उशीर येईल. बोला मैं सीधा जाकर के प्रभु को उसमें घुटना टेकता हूँ। आणि मी लगेच जाऊन प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसतो. प्रभु यहाँ पर आप अभी मेरे साथ जा करके आपका महिमा करने के लिए मुझे यहाँ से निकलना चाहिए क्या? आणि इथून जाऊन तुझा गौरव करण्याकरता मी जायला पाहिजे का? प्रभु का जब तक प्रभु मतलब अपन चले बोलेगा तब तक मैं हिलता नहीं भी। आणि प्रभू जोपर्यंत म्हणत नाही ठीक आहे आपण जाऊया तोपर्यंत मी निघत नाही. बहुत बार लोग सोचता है आणि पुष्कळ वेळा लोक विचार करतात हमने उसको फोन किया, आम्ही त्यांना फोन केला, आया नहीं, आले नाही. पियो मैं आने से आप खुश हो जाएगा पर मेरा प्रभु खुश नहीं होता। आणि फ्रेंड, मी आल्यानंतर कदाचित तुम्हाला आनंद वाटेल पण प्रभूला नाही होणार. इधर बैठा हुआ कई लोगों को ऐसा अनुभव हुआ है, आणि या ठिकाणी बसलेल्या लोकांपैकी काही लोकांना असा अनुभव आलाय. शायद आपको बुरा लगा, कदाचित तुम्हाला वाईट वाटलं. आज आप ये वचन समझेगा तो आपका कुछ भी दिल में भी कुछ बात रहेगा तो निकल जाएगा। आणि जर तुम्ही हे वचन समजून घ्याल तर तुमच्या मनामध्ये काही गोष्ट असेल तर ती निघून जाईल. समझ में आ रहा है प्रियो? लक्षात येत आहे का फ्रेंड? आपको समझ में आ रहा है तो अच्छी बात है, आणि तुम्हाला ते समजत आहे तर चांगली गोष्ट क्योंकि आहे. इससे बढ़कर के इन बातों को कैसे गहराई में समझाएगा मुझे भी नहीं मालूम। आणि याच्यापेक्षा याच्या वेगळ्या पद्धतीने ही गोष्ट किती गहनतेने समजून सांगायचं ते मला पण नाही माहिती. प्रियो, यीशु मसीह की बिना आप जो भी इतना अच्छा से अच्छा काम करता है वो भी मृत्यु है, मृत्यु 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 मृत्यु। आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून तुम्ही कितीही चांगलं काम करा ते सगळं मरण आहे, मरण आहे, मरण आहे. Praise the Lord। Praise the Lord. मसीह बिना ख्रिस्त व्यतिरिक्त हम कुछ भी खोज करता है, आणि काही आपण शोध करतो धोखा है। ती एक फसवणूक आहे. स्वर्गीय पिता ने हमें बहुत कुछ नहीं दिया, एक ही बात दिया, यीशु मसीह को दिया। आणि स्वर्गीय पित्याने आपल्याला खूप काही दिलं असं नाही तर एकच गोष्ट दिली ती प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं. Praise the Lord। Praise the Lord. अगर आप कुछ भी मांगेगा तो आणि तुम्ही काही मागितलं तर पिता क्या बोलेगा? पिता काय म्हणेल? मैंने तुझे मेरा पुत्र दिया है। आणि तुला मी माझा पुत्र दिलाय. Praise the Lord। इसके आगे कुछ देने की जरूरत नहीं, आणि याच्या पुढे काही देण्याची गरज नाही, क्योंकि हमारा सब कुछ वो पुत्र है, आणि आपलं सगळं काही तो पुत्र आहे, हमारा धार्मिकता पुत्र है। आणि आपलं नीतिमत्व तो पुत्र आहे. मसीह बिना हमारा धार्मिकता नहीं। आणि ख्रिस्ता व्यतिरिक्त आपलं नीतिमत्व नाही. आपका धार्मिकता क्या है? आणि तुमचं नीतिमत्व काय आहे? आपका कोई धर्म की काम है क्या? आणि तुमचं काही नीतीचं कार्य आहे का? यीशु मसीह है। आणि येशू ख्रिस्त आहे. आपका पवित्रता है क्या? आणि तुमचं पवित्रीकरण काय? आप पवित्र जीवन बिताते हैं इसलिए आप पवित्र है क्या? आणि तुम्ही पवित्र जीवन जगता म्हणून तुम्ही पवित्र आहे का? यीशु मसीह हमारा आपका पवित्रता है। आणि येशू ख्रिस्त तुमचं पवित्रीकरण आहे. भैया आपको जीवन है क्या? तुम्हाला जीवन आहे का? है? आप खाना खाने का बेल से जी रहे हैं क्या? आणि तुम्ही अन्न सेवन करता त्याच्या सामर्थ्याने तुम्ही जीवन जगता का? यीशु मसीह आपका जीवन है। येशू ख्रिस्त तुमचं जीवन आहे. Praise the Lord। मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो पिता ने हमें एक ही बात दिया,
आणि पित्याने आपल्याला एकच गोष्ट दिली पिता ने हमें बहुत कुछ नहीं दिया, आणि पित्याने आपल्याला खूप काही नाही दिलं, अपना एक नौता पुत्र को दिया, आपल्या एकूण त्या एक पुत्राला दिलं और वो हमारे लिए सब कुछ है, आणि तो आपल्याकरता सर्व काही आहे उसमें हमारे लिए सब कुछ है। आणि त्याच्यामध्ये आपल्याला साठी सर्व काही आहे ये जब हम प्रभु की प्रकाश में जानेगा तो आणि प्रभूच्या प्रकाशामध्ये ज्यावर आपण जाणू तर जो विजय जीवन बिताने के लिए इससे बढ़कर और कुछ नहीं चाहिए। आणि विजय जीवन जगण्यासाठी याच्यापेक्षा जास्त काही नाही पाहिजे। Praise the Lord। Praise the Lord। मैं आग्रह करता हूँ, मी इच्छा धरतो जिसने भी प्रार्थना के साथ आत्मा में लेकर के वचन सुना, जरूर 50% अंदर गया हो। आणि ज्यांनी प्रार्थनेपूर्वक आत्म्यामध्ये राहून हे वचन ऐकलं निश्चितच 50% तरी त्याला समजलं असेल। लेकिन आपको मैं विनती करता हूँ, तुम्हाला मी विनंती करतो अब वापस भी ये वचनों को ध्यान करो। आणि परत सुद्धा ही वचन तुम्ही मनन करा यूट्यूब में एकांत में एकाग्रता के साथ ध्यान से ये वचन संदेश को फिर सुनना। आणि युट्यूब मध्ये एकांत मध्ये तुम्ही हा संदेश पुन्हा ऐका। वो आपको आशीष दे, प्रभू तुम्हाला आशीर्वाद देवो, प्रभु को महिमा मिले। प्रभूचा गौरव हो। आमीन।